नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राठोड नरेंद्र माणिकराव या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी जनरल सायन्स या विषयातील 6वं प्रकरण मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज अभ्यासत आहोत. मित्र हो, हा या प्रकरणाचा 3रा व्हिडिओ. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट, त्यानंतर आपण पाहिलं MKS सिस्टम आणि CGS सिस्टम. हा या 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय. तर मग सुरू करूया. देर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज बट अ मेजॉरिटी ऑफ देम आर रिलेटेड टू ईच अदर. काय म्हटले बघा या ठिकाणी, भौतिक राशी अनेक आहेत. त्या अनेक भौतिक राशींपैकी बहुतेक राशी एकमेकांशी निगडीत आहेत. व्हॉटेवर फिजिकल क्वांटिटीज आर देअर, मोस्ट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज आर रिलेटेड with each other. For example, you have learned that the quantity speed is the ratio of the quantities distance and time. मग याचं जर उदाहरणादाखल आपल्याला सांगायचं झालं तर बघा, चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे. हे आपण मागच्या वर्षी आपण पाहिलेलंच आहे. बघा काय म्हणलं आपण, स्पीड इज द रेशो ऑफ क्वांटिटीज डिस्टन्स अँड टाईम. बघा यासाठी आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. ट्राय दिस. वर्क आउट द एरिया ऑफ युअर क्लासरूम. तुमच्या वर्गाचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. विच क्वांटिटीज आर टेकन इन टू अकाउंट टू कॅल्क्युलेट द एरिया. मग हे क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या राशींचा या ठिकाणी विचार करणार आहात. बघा, फंडामेंटल क्वांटिटीज, त्याला आपण पायाभूत राशी असं म्हणतो. इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ द मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट. मग पायाभूत राशी फंडामेंटल क्वांटिटीज कुणाला म्हणायचं, तर अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे. You can see from the above example that unit of the quantities, length and time need to be standardized. बघा, आपण जे वरती उदाहरण पाहिलं त्यावरून आपल्या लक्षात असं येईल की लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरते. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard unit. बघा, ज्या राशी किंवा ज्या राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असं म्हटलं जातं. ऑफकोर्स अ स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड मस्ट नॉट बी व्हेरिएबल. बघा, म्हणजेच आपण काय म्हणता येईल, पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. पुढे पाहतो आपण इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स, एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती. अन इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट्स कॉल्ड द सिस्टम इंटरनॅशनल SI इज currently used all over the world. बघा, 7 पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती आहे. त्याला आपण SI युनिट असं म्हणतो किंवा सिस्टम इंटरनॅशनल असं म्हणतो. आणि सध्या जगभरात ही SI सिस्टम वापरली जाते. या पद्धतीलाच आपण मेट्रिक पद्धती असे सुद्धा म्हणतो. द नेम अँड द सिम्बॉल ऑफ युनिट ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ, टाईम अँड मास इन दिस सिस्टम आर गिवन हिअर.
बघा खाली आपल्याला टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये बघा या सिस्टमनुसार लांबी, वस्तुमान, काळ या ज्या पायाभूत राशी आहेत यांची एकके, त्यांची नावं आणि चिन्ह या चार्टमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेली आहेत. बघा लेंथ, नेम ऑफ द युनिट मीटर अँड सिम्बॉल ऑफ द युनिट दॅट इज एम, स्मॉल एम. मास, नेम ऑफ द युनिट किलोग्राम, सिम्बॉल आहे kg. टाईम, सेकंड, याचं युनिट आहे सेकंड आणि याचा सिम्बॉल आहे स्मॉल एस. बघा या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. बघा ॲज द स्टँडर्ड ऑफ मास अ सॉलिड सिलेंडर मेड अप ऑफ प्लॅटिनम alloy is kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. काय म्हणलं बघा, वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणलं अलॉयचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे. ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट धिस मास इज कॉल्ड 1 किलोग्राम. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्रॅम असे म्हटले जाते. ऑफिशियल ॲक्युरेट कॉपीज ऑफ धिस प्रोटोटाइप आर केप्ट इन द स्टँडर्डायझिंग लॅबोरेटरीज और इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर द वर्ल्ड. बघा या आदिरूपाच्या अधिकृत अचूक अशा प्रती प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातील प्रयोगशाळा संस्थेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. 2 फाईन लाईन्स आर engraved on a platinum iridium bar kept the International Bureau of Weight and Measurement at Paris. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या या अधिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. द डिस्टन्स बिटवीन दिस 2 लाईन्स इज ॲक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड मीटर. या 2 रेषांमधील अंतर जे आहे ते मीटर म्हणून प्रमाण मानले आहे. ॲक्युरेट कॉपीज ऑफ धिस प्रोटोटाइप आर मेड अँड डिस्ट्रीब्युटेड टू स्टँडर्डायझिंग लॅबोरेटरीज और इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर द वर्ल्ड. बघा या अधिरूपी पट्टीच्या अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा संस्थांमध्ये दिलेल्या आहेत. द टाइम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ अ ॲक्युरेट डिव्हाइस. काय म्हटलं बघा या ठिकाणी, पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधने मोजून त्यास 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केला आहे. दिस टाइम इज टेकन ॲज अ 24 hour वी से. टू स्टँडर्डाइज 1 second 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute is a 60 second. काय म्हणलं बघा इथं, पृथ्वीच्या परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केला जात असे. तासाची 60 मिनिटे व मिनिटाची 60 सेकंदे याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला जातो. या ठिकाणी बघा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, फाइंड आउट. प्रश्न आहे बघा, व्हॉट इज ॲन ॲटॉमिक क्लॉक? व्हेअर इज केप्ट? अणुघड्याळ म्हणजे काय आणि ते कोठे ठेवलेले आहे? मग अणुघड्याळ ॲटॉमिक क्लॉक कशाला म्हणायचं? तर ॲटॉमिक क्लॉक इज अ डिव्हाइस दॅट वर्क विथ अ utmost accuracy. Its work is dependent on the variation of atoms and molecules. The functioning is due to molecular system of a
कैसियम और अमाइनो. द ॲटॉमिक क्लॉक इन मुंबई इज इन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इन न्यू दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, हाऊ इज द व्हॅलन्सी ऑफ लाईट यूज्ड फॉर डिटरमायनिंग द स्टँडर्ड मीटर. मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात. तर बघा, द लाईट रे पासेस थ्रू अ व्हॅक्यूम ॲट द व्हेलॉसिटी ऑफ 1/299792,458 सेकंड. This distance is called 1 meter. And in other words, the light ray travels 299792458 meter in 1 second. To standardize a meter in this way, velocity of light is used. बघा, या ठिकाणी एका सायंटिस्ट संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. ग्रेट सायंटिस्ट, वेन मॅन फेल्ट द नीड टू मेजर things, he started by using the part of his own body for the purpose. बघा, मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजेच मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्या व्यक्तीने काय केलं, पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर मोजमापासाठी सुरू केला. इन इजिप्त, इन एन्शियंट टाइम, द डिस्टन्स फ्रॉम अ मॅन एल्बो to the tip of his middle finger are called cubite. बघा, प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हटले जायचे. दिस मेजर वूड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. बघा, प्रत्येक व्यक्तीचा हात हा सारखा नसतो, आपण अगोदर पाहिलं, म्हणून प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असते. Therefore, the cubit of the king was considered as the standard. म्हणून काय केलं, प्रत्येकाचा माप वेगळा आहे म्हणून काय केलं, राजांचे क्युबिट हे प्रमाण मानण्यात येत असे त्यावेळेला. इन ओल्डन टाइम वी वेटेड गोल्ड इन अ युनिट कॉल्ड गुंज. बघा, पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने मोजले जात असत किंवा तोलले जात असत. ऑन आवर ग्लास वॉज यूज्ड फॉर मेजरिंग टाईम अँड हॅव यू सीन वन. सोने मोजण्यासाठी गुंज या युनिटचा वापर केला जायचा. तर कालमापनासाठी, वेळ मापनासाठी वेळेचे घड्याळ म्हणजेच वाळूपासून तयार केलेले घड्याळ वापरले जायचे. हे तुम्ही आतापर्यंत पाहिलेले आहेत का? तर आपण सिनेमांमध्ये किंवा म्युझियममध्ये हे वाळूचं घड्याळ पाहिलेलं आहे. आणि आपल्या जुन्या माणसाकडून, जुन्या व्यक्तींकडून आपण सोनं हे गुंज या युनिटखाली मोजलं जायचं हे आपल्याला माहिती आहे. किंवा जनरली आपण जर ग्रामीण भागातले असू तर अंतर मोजण्यासाठी पावलांचा किंवा आपल्या हाताचा वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. ओके फ्रेंड्स, वी मे stop here. Thank you.